नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, यावर्षी म्हणजे 2026 मध्ये होळी कधी आलेली आहे, त्याचबरोबर यावर्षी होळी दिवशी चंद्रग्रहण आहे की नाही असा संभ्रम बऱ्याच जणांना निर्माण झालेला आहे. त्यामुळे बघा, हा मोस्ट रिक्वेस्टेड होता. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलेले की ताई, होळी दिवशी चंद्रग्रहण आहे की नाही, होळी कोणत्या वेळेमध्ये पेटवायची, शुभ मुहूर्त कोणता आहे, सोमवारी होळी पेटवायची आहे की मंगळवारी होळी पेटवायची आहे, त्याचबरोबर होळी दिवशी आपल्याला कोणती कामं वर्ज्य आहेत, म्हणजेच कोणती कामं करायची नाहीत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला. तर बघा, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. म्हणजेच या दिवशी होलिका पौर्णिमा साजरी केली जाते, होळी पेटवली जाते. म्हणजे आता बघा, यावर्षी फाल्गुन पौर्णिमा जी आहे तर सोमवारी 2 मार्चला सुरू होत आहे. आता ही पौर्णिमा कधी सुरू होत आहे तर संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. आणि ही पौर्णिमा 3 मार्चला संध्याकाळी 5:07 असणार आहे. म्हणजे सोमवारी पौर्णिमेला सुरुवात होतीये संध्याकाळी 5:55 आणि 3 मार्चला संध्याकाळी 5:07 ही फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होलिका पौर्णिमा असणार आहे. आता हिंदू धर्मग्रंथानुसार, आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार होळी ही प्रदोष काळामध्ये पेटवली जाते आणि सोमवारी 2 मार्चलाच फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा, होलिका पौर्णिमा जी आहे तर ती 5:55 संध्याकाळी सुरू होत आहे आणि तोच प्रदोष काळ आहे. आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी जर आपण पाहिलं तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होलिका पौर्णिमा समाप्त होत आहे, संपत आहे. त्यामुळे प्रदोष काळ जो आहे तर तो आपल्याला सोमवारी 2 मार्चला पौर्णिमा जी आहे तर ती प्रदोष काळामध्ये लागत आहे. त्यामुळे यावर्षी 2026 मध्ये जरी पौर्णिमेची उदय तिथी ही मंगळवारची असले तरी देखील आपल्याला होळी मात्र सोमवारी 2 मार्चलाच प्रदोष काळामध्ये पौर्णिमा सुरू झाल्यानंतर 5:55 पेटवायची आहे. आता प्रश्न राहतो तो म्हणजे चंद्रग्रहण कधी आहे. तर या वर्षातलं 2026 मधलं पहिलं चंद्रग्रहण हे 3 मार्चला मंगळवारी असणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. आता प्रश्न असा पडतो की 2 मार्चला याचे चंद्रग्रहणाचे वेध म्हणजे सूतक काळ आहे की 3 मार्चला आहे. तर लक्षात घ्या, सोमवारी 2 मार्चला पौर्णिमा सुरू होत आहे, पण चंद्रग्रहणाचे वेध किंवा जो सूतक काळ आपण म्हणतो, चंद्रग्रहणाच्या आधी जो सूतक काळ लागतो म्हणजेच वेध लागतात, तर ते 2 मार्चला सोमवारी लागत नाहीत. आणि चंद्रग्रहण हे सोमवारी 2 मार्चला नसणारे, तर हे खग्रास चंद्रग्रहण जे आहे तर ते मंगळवारी असणार आहे. तर मंगळवारी दुपारी 3:27 ते संध्याकाळी 6:45 हे चंद्रग्रहण जे आहे तर ते असणार आहे. आणि चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ असतो तर तो चंद्रग्रहणाच्या 9 तास सुरू होतो. म्हणजे जे वेध असतात ग्रहणाचे, सूतक काळ असतो तर तो 9 तास आधी सुरू होतो. म्हणजेच मंगळवारी सूर्योदयापासून चंद्रग्रहणाचे जे वेध आहे, जो सूतक काळ आहे तर तो सुरू होणार आहे. आणि आत्ता मी सांगितलं की चंद्रग्रहण दुपारी 3 नंतर सुरू होणार आहे आणि संध्याकाळी साधारणपणे 6:45 हे चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. आणि होळी ही प्रदोष काळामध्येच पेटवली जाते. त्यामुळे 2 मार्चला सोमवारीच आपल्याला संध्याकाळी 6 नंतर
होळी ही पेटवायची आहे. चंद्रग्रहण हे दुसऱ्या दिवशी मंगळवारी असणार आहे, त्यामुळे चंद्रग्रहणाचा कुठलाही परिणाम होलिका दहनावर होणार नाही. तुम्ही 2 मार्चला संध्याकाळी 6 नंतर होलिका दहन सोमवारी हे करू शकता. आणि चंद्रग्रहण हे दुसऱ्या दिवशी मंगळवारी धुलीवंदन दिवशी असणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की होळी कधी पेटवायची आहे. शुभ मुहूर्त जो आहे होळीचा तर तो 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 6 नंतर आहे. तर या काळामध्ये तुम्ही होलिका दहन करू शकता. सूतक काळ पण सांगितला मी चंद्रग्रहणाचा. सूतक काळ जो आहे म्हणजे वेध जे आहेत चंद्रग्रहणाचे ते मंगळवारी सूर्योदयापासून सुरू होत आहेत आणि 3 नंतर चंद्रग्रहण सुरू होतं आहे. संध्याकाळी 6:45 पर्यंत हे चंद्रग्रहण असणार आहे. आता वर्ज्य कामे कोणती आहे, होळीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची नाही आहेत ते मी तुम्हाला सांगते. आणि त्याचबरोबर चंद्रग्रहणामध्ये पण कोणती कामे आपल्याला करायची नाहीत हे आपण बघूयात. तर आपल्याला होळी दिवशी तामसी आहार घ्यायचा नाही. मांसाहाराचं सेवन हे आपल्याला होळी दिवशी आणि चंद्रग्रहणा दिवशी पण करायचं नाही. आता बघा, होळीच्या दिवशी अनेक सारे उपाय केले जातात, त्यामुळे आपण या दिवशी विशेष काळजी घ्यायची आहे. होळी दिवशी आपल्याला खूप जास्त दूरचा प्रवास, लांबचा प्रवास हा टाळायचा आहे. आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला होळी दिवशी परान्न भक्षण करायचं नाही. त्याचबरोबर आपल्या घरामधलं अन्न आपल्याला विशेष करून हे खायचं आहे. बाहेरचं अन्न खाणं हे टाळायचं आहे. कोणाच्या घरी जाऊन जेवण करणं हे देखील आपल्याला टाळायचं आहे. होळीचा दिवस हा अत्यंत प्रभावी दिवस हा समजला जातो. या दिवशी अनेक उपाय, त्याचबरोबर अनेक सारे टोटके हे केले जातात. त्यामुळे आपल्याला या दिवशी अजिबातच कुठेच परान्न भक्षण करायचं नाही. ज्या गर्भवती महिला असतील त्यांनी होळीभोवती प्रदक्षिणा मारू नये. फक्त तुम्ही लांबून दर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर बघा, आपल्याला पांढरी जी मिठाई असते तर ती देखील होळी दिवशी सेवन करायची नाही. कोणी जर तुम्हाला पांढरी मिठाई देत असेल तर ती त्या दिवशी आपल्याला सेवन करायची नाही. त्याचबरोबर होळीमध्ये चामड्याच्या वस्तू आपल्याला टाकायच्या नाहीत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मंगळवारी चंद्रग्रहणा दिवशी देखील आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करायचं आहे. तुमचे जे कोणते इष्टगुरू असतील त्यांचं नामस्मरण करा. धार्मिक ग्रंथाचं वाचन करा किंवा ज्या ग्रंथाच्या वाचनामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा येते अशा ग्रंथांचं वाचन तुम्ही करू शकता. होळी दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे आपल्याला टाळायचे आहे. या दिवशी तुम्ही पिवळे कपडे परिधान करू शकता किंवा इतर रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता, पण शक्यतो काळे कपडे जे आहेत तर ते आपल्याला परिधान करायचे नाहीत. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की होळी दिवशी आपल्याला खूप जास्त दूरच्या ठिकाणी, लांबच्या ठिकाणी किंवा अगदी निर्जन अशी जागा आहे अशा ठिकाणी जाणं टाळायचं आहे. आपल्या मुलांना देखील अशा ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ नका. शक्यतो आपल्या घरामध्ये किंवा आपलं जे रोजचं रुटीन आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, पण अगदीच तुम्ही लांब जाताय, दूरचा प्रवास करताय हे आपल्याला टाळता येईल तेवढं टाळायचं आहे. महत्त्वाचं असेल तर तुम्ही ते करू शकता. या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, होळी दिवशी चंद्रग्रहणा दिवशी हे नियम आपल्याला पाळायचे आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी देखील वृक्षतोड करणं किंवा झाडं वगैरे कटिंग करणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. धार्मिक ग्रंथांचं वाचन आपल्याला करायचं आहे. तामसी पदार्थ किंवा मांसाहाराचं सेवन आपल्याला होळी दिवशी आणि चंद्रग्रहणा दिवशी पण करायचं नाही. त्याचबरोबर बघा, आपल्याला होळी दिवशी आणि त्याचबरोबर चंद्रग्रहणा दिवशी पण
जमेल त्या वस्तूंचं दान करायचं आहे. अन्नदान तुम्ही करू शकता किंवा यथाशक्ती ज्या वस्तूंचं तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही करू शकता. होळी दिवशी तुम्ही पाण्याचा माठ जो आहे तर तो देखील एखाद्या गरजूला दान करू शकता. शिळे अन्न खाणं देखील आपल्याला होळी दिवशी, चंद्रग्रहणा दिवशी टाळायचं आहे. तर या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. होळी कधी पेटवायची, त्याचबरोबर चंद्रग्रहण कधी आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचेल. सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.